देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकापूर्वीच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा गेम केलाय। कारण की काही अशा घटना आहेत ज्या आपल्या कोणाच्याही लक्षात आल्या नाहीत। सामाजिक न्याय विभागाला जो निधी द्यायचा होता तो अजित पवारांनी लाडक्या बहिणींकडे वळवला। त्यावेळेस जास्त लुडबुड आणि जास्त बोलणारे संजय शिरसाट त्यांचं विट्स हॉटेल प्रकरण, त्यानंतर त्यांच्या मुलाचं समोर आलेलं प्रकरण, त्यांच्या बेडरूममध्ये व्हायरल झालेला तो पैशांचा व्हिडिओ, या सर्व घटनेनंतर संजय शिरसाट हे आपोआपच शांत झाले। आणखीन एक दुसरे शिंदेचे मंत्री योगेश कदम यांचा सावली डान्स बारचं प्रकरण बाहेर आलं। कारण की सांगितलं जातंय योगेश कदम हे अगोदरच एक दोन प्रकरणामध्ये गुंतलेले होते। हेच योगेश कदम भाजपाला वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून त्यांचं सावली डान्स बारचं प्रकरण, वाळू घोटाळ्याचं प्रकरण, अशा अनेक गोष्टी बाहेर आल्या। एकनाथ शिंदेचे तिसरे मंत्री दादा भुसे यांच्या जावयाचा घोटाळा बाहेर आला। दादा भुसेच्या जावयांनी कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं प्रकरण बाहेर आलं। सर्वांनी लक्षात घ्या, शिंदे गटातील हे सर्व मंत्री संजय शिरसाट असो, योगेश कदम असो किंवा दादा भुसे असो, यांच्यावरती जे आरोप झाले त्याच्यानंतर जी चौकशी झाली त्यानंतर शिंदेची पूर्ण शिवसेना एकदमच शांत झाली। आता आपल्या सर्वांना वाटत असेल हे प्रकरण दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीने बाहेर काढले, पण हे सर्व प्रकरण भाजपमधील व्यक्तीनेच बाहेर काढलेले आहेत। आता ते कसं काय शक्य आहे, हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला ना त्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल। पण तसं मात्र अजित पवारांच्या नेत्यांबरोबर काही घडत नव्हतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील सर्व मंत्री एकदम व्यवस्थित, त्यांचे राष्ट्रवादी पण एकदम व्यवस्थित, पण कारण सापडलं पार्थ पवार, अजित पवारांचा मुलगा। एकीकडे अजित पवार सांगतोय पार्थ पवार माझा मुलगा असला तरी तो दुसरीकडे राहतो, त्याच्या घराचा पत्ता दुसरा आहे। या मॅटरबद्दल मला काही माहिती नाही, कारण की अजित पवारांना पूर्ण कळून चुकलंय, हा मॅटर गळ्यापर्यंत आलेला आहे। सारखं सारखं शेतकऱ्यांना काय फुकटामध्ये कर्जमाफी द्यायची असं म्हणणारे हे अजित पवार, कर्जमाफीची घोषणा आपण केलीच नव्हती असं म्हणणारे अजित पवार, सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही असं बोलणारे अजित पवार। या अजित पवार सध्याच्या घडीला राजकारणामध्ये रिंगण आखण्याचा प्रयत्न करत होते, पण अजित पवारांचं पूर्ण कंट्रोल आमच्या हातात आहे असं भाजपला दाखवण्यासाठी त्यांना एक मोठा डाव टाकण्याचं गरजेचं होतं। आणि आज तसं झालं देखील। अजित पवारांच्या मुलाचा पार्थ पवारांचा मोठा कोटींचा घोटाळा बाहेर आला। आता हा घोटाळा बाहेर कोणी काढला त्याच्या पाठीमागे देखील भाजपच आहे। अजित पवार आज जितक्या अडचणीत येणार तितकाच मार्ग सुनील तटकरे यांच्यासाठी मोकळा होणार। अजित पवारांचे पुतणे स्वतः रोहित पवारांनीच आरोप केला होता, अजित पवारांच्या पक्षामध्ये दोन गट आहेत, एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि तिसरा गट म्हणजे छगन भुजबळ यांचा गट। अशा परिस्थितीमध्ये आज अजित पवार जितक्या अडचणीत सापडतील तेवढाच फायदा सुनील तटकरे यांना होतोय। एकनाथ शिंदेची पूर्णपणे भाजपने कोंडी कशा पद्धतीने केली हे आपल्याला माहिती आहे का? एकनाथ शिंदेच्या पक्षाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे। शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह हे कोणाकडे जाणार याबद्दल भाजपला ही पूर्ण ठाऊक आहे। जोपर्यंत आपण त्याच्यावरती डील सोडत नाही तोपर्यंत याचा फायनल निकाल लागत नाही। उद्धव ठाकरे याच कारणामुळे एकनाथ शिंदेला घेरताय। जसं उद्धव ठाकरे यांच्याबरोबर घडलं तसं शरद पवारांबरोबरही घडलं होतं। त्यांचाही पक्ष आणि चिन्ह अजित पवारांनी घेतला होता, पण शरद पवार गेल्या 2.5-3 वर्षापासून त्यांनी आपला पक्षही घेण्याचा विचार केला नाही आणि आपलं जुनं चिन्हही घेण्याचा विचार केला नाही, म्हणून तो मुद्दा धरून अजित पवारांना कोंडीमध्ये भाजपला पकडता आलं नाही। त्यामुळे आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण बाहेर आलेलं हा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। त्या अगोदर धनंजय मुंडे यांचा राजीनामा पडला, अगोदरचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाता जाता राहिलं। पुढे अहिल्यानगरच्या पारनेर या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य सुजित जावरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश केला। पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपण जर विचार केला तर महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये मोठं जाळं तयार केलंय, पण तरी देखील अजित पवारांना नेहमी नडणारे महेश लांडगे आणि शंकर जगताप यांनी अशी नाकाबंदी केली आहे। अजित पवार पिंपरी चिंचवडसाठी जरी कितीही ऍक्टिव्ह असले तरी देखील त्यांचे कार्यकर्ते तिथे शांत आणि झोपलेले आहेत, कारण की महेश लांडगे पहिल्यापासूनच अजित पवारांना नडत आलेत। ते सहजासहज अजित पवारांना त्या ठिकाणी जमून देणार नाही, कारण त्याच्या पाठीमागे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही महेश लांडगेंना चांगला सपोर्ट आहे। मुंबई आणि ठाण्याचा विचार केला या ठिकाणी तर अजित पवारांचा पक्ष नसल्यासारखाच आहे। अजित पवारांना जे स्वतःचे बालकिल्ले ठेवायचेत तिथेही भाजपने एंट्री घेतली आहे। अजित पवारांना पुण्यामध्ये ज्या ठिकाणी आपली सत्ता गाजवायची त्या ठिकाणीही भाजपने इंटरफेअर केलंय। एवढंच काय, मागील काही दिवसा अगोदर
भाजपच्या आमदारांनी अमित शहाकडे तक्रार केली होती. अजित पवार आम्हाला योग्य तो निधी देत नाही, मला बऱ्याचशा गोष्टीसाठी ते अडवणूक करतात. त्यावेळेस अमित शहाने स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्ही अजित पवारांना एवढं जाम करा की अजित पवार स्वतःहून तुमची तक्रार घेऊन आमच्याकडे आलं पाहिजे. आता आपण जे काही सांगतोय त्याचा अर्थ आपल्याला कळलं का? त्याचा अर्थ सरळ सरळ होतोय, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचं प्रकरण बाहेर आलेलं. शहाने स्पष्टपणे सांगितलं होतं, आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोबड्यांची गरज राहिलेली नाही. भाजप हा पक्ष असा आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे कोणालाही कळणार नाहीत. त्यांनी अशा प्रकारे सेटिंग लावली आहेत. तेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना आणि मंत्र्यांना फोडण्याचा डाव आखतायत. महायुतीमध्ये आजपर्यंत सत्ता आल्यापासून आपण पाहिलं असेल, एकतर अजित पवारांचे मंत्री टार्गेट झाले किंवा एकनाथ शिंदे यांचे मंत्री टार्गेट झाले. आपण भाजपचे मंत्री टार्गेट झालेलं आत्तापर्यंत ऐकलं नसन आणि पाहिलं नसन. पण या सर्व गोष्टीला टर्निंग पॉईंट या तारखेला मिळणार आहे, 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला. त्या दिवशी जर सुप्रीम कोर्टामध्ये पक्षाच्या चिन्हाबद्दल आणि पक्षाबद्दल सुनावणी पार पडली, लक्षात घ्या या सुनावणीच्या आधारे शरद पवार आणि अजित पवार यांच्याही पक्षाचा निर्णय घेतला जाणार. आता हे सर्वांनाच माहिती आहे. तर उद्याच्या घडीला शरद पवारांना त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळालं तरी सुद्धा अजित पवारांसाठी शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीचा दरवाजा आहे तसाच उघडा ठेवलेला आहे. पण ही गोष्ट ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबत घडणार नाही. त्यामुळं भाजपने जी काही समीकरणे, जी काही गेम करायची ती एकदम धीम्या पद्धतीने ठेवली आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर भाजपाला रस्ता मोकळा करून दिला नाही तर ते साम दाम दंडभेद या सर्व गोष्टी वापरतील. कारण की देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीने एकदम फिल्डिंग लावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप असा पक्ष आहे, कोण प्रभारी असणार, कोण निवडणूक प्रमुख असणार याची घोषणा भाजपने सर्वात अगोदर केली. आपल्याला सर्वांना हे माहितीच आहे, पार्थ पवार यांच्यावरती अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. याच्यावरती जेव्हा शरद पवार यांना विचारलं होतं तेव्हा शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं, याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल का झाला नाही. म्हणजे याचा अर्थ पूर्णपणे क्लिअर स्पष्ट होते, अजित पवार यांचं पूर्ण कंट्रोल भाजपच्या हातामध्ये आहेत. अगोदर एकनाथ शिंदेचे मंत्री आमदार यांचे वेगवेगळे प्रकरण बाहेर आणले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला थोडं बॅकफूटवरती नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजित पवारांबद्दल काही सापडत नाही म्हणून त्यांच्या मुलाचाच घोटाळा बाहेर आणला, तोही ऐन निवडणुकीच्या तोंडावरती. या सर्व गोष्टी भाजपमधले वेगवेगळे मंत्री आमदार करतायत. ही गोष्ट एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही माहिती आहे. पण आपले दोन्ही हात दगडाखाली असल्यामुळं त्यांना काही करता येणार. भाजप जे सांगते ते त्यांना ऐकावं लागणार.